नमस्कार मित्रांनो, एमपीएससी आणि अदर गव्हर्नमेंट एक्झाम गायडन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पण महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती नक्कीच असेल, तर चला आपण वेळ वाया न घालवता त्या विषयाकडे वळू. आजचा विषय आहे महाराष्ट्रातील फळे व त्या संबंधितील गावे व शहरे. तर पहिलं आहे हापूस आंबा. सर्वांनाच माहिती आहे रत्नागिरीचा हापूस आंबा सर्वप्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आहे काजू. मालवणमधील काजू हे फार प्रसिद्ध आहे. केळी. केळी ही वसई आणि जळगाव या दोन्ही गावातली केळी फार प्रसिद्ध आहे. तुम्हाला ऑप्शन मध्ये जर दोन्हीपैकी एकच दिलं जाईल, तर जर वसई असेल तर तुम्ही वसईला सिलेक्ट करू शकता, फक्त जळगाव असेल तर फक्त जळगावला सिलेक्ट करू शकता. द्राक्ष ही ह्याबद्दलही सगळ्यांना माहिती असेल, नाशिकची द्राक्ष सर्वप्रसिद्ध आहे. संत्री. संत्री ही नागपूरची प्रसिद्ध आहे. नागपूरला ऑरेंज सिटी असंही म्हणतात आणि ती महाराष्ट्राची उपराजधानीही आहे. सीताफळ हे दौलताबाद मधलं प्रसिद्ध आहे. आता हे दौलताबाद हे औरंगाबाद मधलं एक गाव आहे. त्याला देवगिरी असंही म्हणतात. तर कदाचित तुम्हाला तसा प्रश्नही विचारला जाऊ शकतो की दौलताबादला देवगिरी म्हणतात, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर देवगिरी हे लक्षात ठेवा. मोसंबी हे श्रीरामपूर मधलं प्रसिद्ध आहे. आता हे श्रीरामपूर अहमदनगर मध्ये येतं आणि तिकडची मोसंबी त्या अहमदनगर मधल्या श्रीरामपूर गावातील मोसंबी फार प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर कलिंगड. कलिंगड हे अलिबाग मधलं प्रसिद्ध फळ असं आहे. चिकू. चिकू डहाणू आणि घोलवड या गावातली चिकू प्रसिद्ध आहेत. डहाणू आणि घोलवड हे दोन्ही पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये येतं. पालघर जिल्ह्यामधील डहाणू आणि घोलवड हे दोन गावं आहेत. अंजीर. अंजीर हे राजेवाडी या गावातील प्रसिद्ध फळ आहे. राजेवाडी हे पुण्यामध्ये येतं. त्याच्यानंतर आहे मेहरू. मेहरून मधली बोरं ही प्रसिद्ध आहे आणि हे मेहरून हे जळगाव मधलं एक छोटस गाव आहे. तिथे बोरं त्या गावातली फार प्रसिद्ध अशी आहे. तर मित्रांनो, हे एक खूप सोप्या विषयावरती आजचा लेक्चर होता, पण नक्कीच याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर दुर्लक्ष करून असं चालणार नाही. त्यासाठी मी हा लेक्चर बनवला होता. तर धन्यवाद मित्रांनो. सबस्क्राईब करा एमपीएससी आणि अदर गव्हर्नमेंट एक्झाम गायडन्स. थँक्यू.